राम राम उच्चारिता नुरे संसाराची चिंता। आज भगवान श्री हनुमान जयंतीच्या निमित्ताने आपल्या सेलगाव देशमुख येथे अखंड हरिनाम सप्ताह श्रीमद भागवत कथा, भागवत कथेचे प्रवक्ते हरिभक्त परायण भाऊराव महाराज नवले भागवताचार्य आणि या पावन ज्ञानयज्ञामध्ये आजच्या सेवेचा सुयोग माझ्याकडे आलेला आहे आणि सेवेसाठी निवडलेला अभंग श्रीमंत जगद्गुरु संत तुकोबारायांचे परम शिष्य निळोबारायांचा अभंग आहे। आणि संत निळोबांच्या या अभंगातून आपल्याला आजची कीर्तन सेवा करायची आहे, म्हणून अभंगाकडे जाण्यापूर्वी थोडीशी प्रस्तावना। विठ्ठला 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 राम नाम उच्चारिता नुरे संसाराची चिंता। संत निळोबाराय म्हणतात, संसाराच्या चिंतेपासून मुक्त व्हायचं असेल तर भगवंताचं नाव घेतलं पाहिजे। भगवंताचं नाव घेतल्याने या भवसागरातून आपला उद्धार होऊ शकतो। नामाच्या रंगारंगामध्ये रंगल्यानंतर वृत्ती सुद्धा श्रीरंगाच्या रंगात रंगून जाते आणि सोबतच आपली दृष्टी रामरूप होऊन जाते। संत निळोबा महाराज म्हणतात की निळा मने राम हरी, राम आणि हरीचं नाव घेतल्यानंतर आपल्याला सहज भवसागरातून तरता येते, असा अभंगाचा सरळ अर्थ आहे। आपण त्याचा भावार्थ पाहू आणि त्यापूर्वी थोडीशी प्रस्तावना। विठ्ठला बरवे झालो आलो या जन्मासी, बरवे झालो आलो या जन्मासी, जोड जोडिले नर देहायसी, जोड जोडिले नर देहायसी, महालाभाची उत्तम राशी, महालाभाची उत्तम राशी, तेने सर्व सुखासी पात्र होईजे, दिले इंद्रियात पाय, दिले इंद्रियात पाय का पात्र होईजे, दिले इंद्रियात पाय कान, दिले इंद्रियात पाय कान। विठ्ठला 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 भगवंताने आपल्याला नरजन्म दिलेला आहे आणि या नरजन्माला आल्यानंतर बरवे झालो आलो या जन्मासी। तुकाराम महाराज म्हणतात, फार चांगलं झालं की मी मनुष्याच्या जन्माला आलो। मनुष्याच्या जन्माच्या व्यतिरिक्त अनेक जन्म आहेत, नाही तरी काय थोडी स्वान सुखारे बापुडी, स्वान सुखारे बापुडी, स्वान सुखारे बापुडी, नाही तरी काय थोडी स्वान सुखारे बापुडी, स्वान सुखारे बापुडी, स्वान सुखारे बापुडी, नाही तरी काय थोडी स्वान सुखारे बापुडी, स्वान सुखारे बापुडी, स्वान सुखारे बापुडी, ओ नाही तर स्वान सुखारे बापुडी, स्वान सुखारे बापुडी,
हरी काय थोडी स्वान सुकरे बापुडी. अनेक पशु पक्षी अनेक इतर प्राणी जन्माला आले, परंतु देवा चांगलं झालं की तू मला मनुष्य जन्म घातलेला आहे. बरवे झाले आलो या जन्माशी, जोड जोडिली नरदेहा ऐसी किंवा मनुष्य देहा ऐसी. महालाभाची उत्तम राशी, या जन्माल्यानंतर महालाभ प्राप्त करता येतो. ऐसा लाभ बांधा गाठी, विठ्ठल पायी पडे, विठ्ठल पायी पडे मिठी, विठ्ठल पायी पडे मिठी. ऐसा लाभ बांधा गाठी, विठ्ठल पायी पडे मिठी, विठ्ठल पायी पडे मिठी, विठ्ठल पायी पडे मिठी. ऐसा लाभ बांधा गाठी, विठ्ठल पायी पडली मिठी, विठ्ठल पायी पडली मिठी, विठ्ठल पायी पडली मिठी. ऐसा लाभ गाठी, विठ्ठल पायी पडे मिठी, विठ्ठल पायी पडे मिठी, विठ्ठल पायी पडली. ऐसा लाभ बांधा गाठी, विठ्ठल पायी पडे मिठी. काय भगवंताच्या दर्शनाचा लाभ नरजन्म. बसा खाली. विठ्ठला 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 आला विठ्ठला 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 आला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. हो, म्हणून म्हणतात महालाभाची उत्तम राशी, तेने सर्व सुखासी पात्र होईजे. सर्व सुख काय आणि त्या सुखाला प्राप्तीचे आपण पात्र म्हणजे अधिकारी होऊ शकतो. मनुष्य जन्माला आल्यानंतरच परमार्थ मिळतो, इतर जन्मात नाही. याच देही घडे देवाचे भजन, आणि कहे ज्ञान नाही कोठे. हाच असा देह आहे की या देहामध्ये भक्ती घडते, ज्ञान प्राप्त होते. या देहामध्ये परमार्थ आणि मोक्ष मिळत असतो. म्हणून भगवंताने तो जन्म आपल्याला सहज दिलेला आहे. म्हणून म्हटलेलं आहे, बडे भाग मानुष तन पावा, दुर्लभ सब ग्रंथ ही गावा. हो रामा मंगल भवन मंगल प्रभु सुदशरथ अजिर बिहारी. बडे भाग मानुष तन पावा, सुर दुर्लभ सब ग्रंथ गावा. मंगल भवन मंगलहारी प्रभु सुदशरथ अजिर बिहारी. हो, फार मोठं भाग्य तुमचं आमचं की देवाने आपल्याला मनुष्याच्या जन्माला घातले. स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्यू लोके व्हावा जन्मा म्हा. इहलोकीचा हा देहा, इहलोकीचा हा देहा, इहलोकीचा देहा, इहलोकीचा देहा. देवा इच्छिता ती पाहे, देवा इच्छिता ती पाहे. धन्य आम्ही जन्मालो, दास विठोबाचे झालो. देवा इच्छिता ती पाहे, देवा इच्छिता ती पाहे. धन्य आम्ही जन्मालो, दास विठोबाचे झालो. वा वा.
इहलोकीचा हा देह देव इच्छिताती पाहे. अरे नर जन्म झाला हे परम भाग्याचं लक्षण आहे. ज्या शरीराची अपेक्षा इंद्रादी देव स्वर्गात राहून करतात काय त्यांना सुद्धा मनुष्य देह दुर्मिळ आहे. पुराणामध्ये कथा आहे, नहुष नावाचे राजा होऊन गेले, ते इंद्र झाले आणि इंद्र झाल्यानंतर तिथलं त्यांचं पुण्य संपलं. नहुष स्वर्गाधिपती झाला परी राठी माझी भांबावला. सर्पत्व पावला नेनशी काही स्वर्गात गेला, तिथं झालेलं पुण्य संपलं आणि सर्प होऊन खाली जन्माला आला. तुका माने जाती पुण्यक्षय अधोगती, पुण्यक्षय अधोगती, तुका माने जाती पुण्यक्षय अधोगती. हो तुका माने जाती पुण्यक्षय अधोगती, पुण्यक्षय अधोगती, पुण्यक्षय तुका मने जाती पुण्यक्षया धोगती. मग तया पुण्याची पावटी सरे सवेच इंद्रपणाची उटी उतरे. मग येऊ लागती माघारे मृत्यूलोका. मृत्यूलोकामध्ये जन्म होतो तिथलं पुण्य संपल्यानंतर आणि कोणत्या योनीत जन्म होईल हे सांगता येत नाही. मग इथं पुण्य केलं तिथे स्वर्गात गेले, देवाबरोबर भोग भोगले आणि इथं येऊन नरकागामी योनी प्राप्त झाल्या. मग स्वर्गात जाण्याचा काय अर्थ झाला? काहीच नाही. स्वर्गात जाणं व्यर्थ आहे. काय अरे स्वर्गापेक्षा नरकात जाणं चांगलं आहे, पण स्वर्गात जाणं चांगलं नाही. विठ्ठला नरकात गेले, शिक्षा मिळाली तुम्हाला जे मिळायची ती. त्याच्यानंतर तुमचं पुढची योनी जी काही प्राप्त होईल ती शिक्षा दंड झाल्यानंतर चांगली होईल. पण स्वर्गात गेल्यानंतर अशी योनी बेकार प्राप्त होईल की सांगता येणार नाही. म्हणून मनुष्याच्या जन्माला आला तर एवढंच आहे, काय करा रे बापा नो साधन हरीचे धनी करणीचे करो करो नका. धनी करणीचे करो करो रे बापा नो साधन येणे नव्हे जन्म यमाची यातना. ऐशिया साधना करा काही. हो करा रे बाबा साधन हरीचे धनी करणीचे करू नका. येणे नव्हे जन्म यमाची यातना. ऐशिया साधना करा काही. ऐशिया साधना करा काही. वा वा विठाला विठाला करा रे बापांनो साधन हरीचे धनी करणीचे करू नका. जेने नये जन्म यमाची यातना. ऐशिया साधना करा काही. अशी साधना करा की जेणे करून यम यातना भोगायचं कामच पडणार. आणि ती साधना जर असेल कलियुगामध्ये तर भगवंताचं नामस्मरण. म्हणून प्रभू नामाचा उच्चार करा, तुमचा उद्धार होईल पहिल्या चरणात. राम राम उच्चारिता, 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 राम राम उच्चारिता.
राम राम उच्चारिता नुरे संसाराची चिंता. संत निळोबाराय म्हणतात, भावांनो, राम राम असं उच्चारण केल्यानंतर संसाराची चिंता उरणार नाही. काय आता तुम्ही आम्ही संसाराला ज्या दिवशी आलो त्या दिवशी चिंताच घेऊन आलो. काय आणलं सोबत? चिंता आणली सोबत आपण. काय अरे, आईच्या उदरातून बाळ जन्माला येतं, आईला बाळाची चिंता असते, बापाला बाळाची चिंता असते. काय सर्वांना एकमेकाच्या चिंतेनं अशी एक साखळी तयार झाली आहे की बांधून ठेवलेलं आहे. काय म्हणजे माणूस माणसाची स्वतःची चिंता करतो आणि इतरांची सुद्धा चिंता करत राहतो, आणि जन्मल्यापासून तर मरेपर्यंत नुसतं आयुष्य चिंतेतच खर्च होत राहतं. विठ्ठला घरून बाजाराला निघाले तर गाडी लागल का नाही याची चिंता. गाडी लागली, तिथं पोहोचलो आपण. काय बाजारात गेल्यानंतर सुद्धा चिंता आहे, काय हे घेऊ का ते घेऊ, ते घेऊ का ते घ्यायचं, पण इतके पैसे आहेत का आपल्याजवळ, पुन्हा त्याची चिंता. म्हणजे प्रत्येक वस्तूच्या पाठीमागे चिंता लागलेली आहे. काय जन्माच्या पाठीमागे चिंतेचा अन्वय आहे, म्हणून जेथे जेथे जन्म आहे तेथे तेथे चिंता आहे. काय आणि ज्या दिवशी तुम्ही जन्म आणि मरणातून मुक्त व्हाल त्या दिवशी तुम्ही चिंतेतून सुद्धा मुक्त व्हाल. म्हणून जोपर्यंत आपण संसारात मनुष्य झालो चिंता, गाढव झालो चिंता, बैल झालो चिंता, गाय झालो चिंता, घोडा झालो चिंता, प्रत्येक वस्तूला प्रत्येक प्राण्याला चिंता आहे. चिंतेनं कोणालाही सोडलेलं नाही. विठ्ठला हो. आणि म्हणून त्या चिंतेतून मुक्त व्हायचं असेल तर भगवंताचं नाव श्रेष्ठ आहे, साधन आहे चिंता मुक्त होण्याचं साधन. का चिंता मम जीवने यदि हरी विश्वंभरो गीयते. भगवंताचं गाणं, भगवंताचं नामस्मरण, भगवंताच्या नामाचा उच्चार केला तर संत म्हणतात आपल्या जीवनामध्ये चिंता राहणार नाही. काय आता तुम्ही मनुष्याच्या जन्माला आले तर चिंता घेऊन आले, आणि मनुष्याचा जन्म संपला, मेले, तुम्ही मेले, तुमचं शरीर गेलं, दुसरं शरीर आलं, चिंता गेली का? येताना चिंता घेऊन आले, दुसऱ्या जन्मात जायला लागले तर चिंताच घेऊन घुसले का त्याच्यात सुद्धा. म्हणजे माणसाकडून सर्व सुटतं पण चिंता मात्र सुटत नाही. जोपर्यंत माया आणि मोह सुटत नाही तोपर्यंत चिंता सुटत नाही. देवाने अर्जुनाला सांगितलं युद्ध करावं लागतं. अर्जुन म्हणाला, देवा युद्ध कशासाठी? अरे स्वतःचेच बाप दादे नातेवाईक सर्व भाऊ बंद हे सर्व समोर उभे आहेत आणि त्यांना मारणं कितपत योग्य आहे? विठ्ठला विठ्ठला चिंता आहे शेवटी, आहे की नाही? माणसं शांत बसले पण त्यांना चिंता लावून दिली, लावले त्याच्या गळ्यात टाकला. मस्त बसले त्यांनी देवासारखे, पण तुमच्या फायद्यासाठी दुसऱ्याला चिंतेत टाकून याला बसायचं आणि त्याच्या गळ्यात टाळ टाकून दिला. विठ्ठला विठ्ठला अरे चिंतेचा आधुनिक भाषेमध्ये त्याला टेन्शन म्हणतो आपण. काय चिंतेला काय म्हणतो? माणसं टेन्शन, लोक म्हणतात त्यानं टेन्शन घेतलेलं आहे म्हणून तो दारू प्यायला लागला. दारू का औषध आहे का टेन्शन जायचं? नाही नाही म्हणे मला फारच टेन्शन झालं, आता मी दारू धरलेली आहे. अरे कोण कशाचं टेन्शन धरेल काही सांगता येत नाही. एक माणूस मंदिराच्या पुढे
आपला कटोरा घेऊन बसला होता भीक मागायला. रोज त्या ठिकाणी लोक आले, विठ्ठला विठ्ठला म्हणून लक्षात ठेवलं पाहिजे. मंदिरात जाणारे, मंदिरात बसणारे जेवढे कंजूस असतात, म्हणून मंदिरात बसणाऱ्याकडे कधी वर्गणी मागायला जायचं नाही अगोदर. लक्षात ठेवा, कंजूस लोक असतात ते. जाणारे कंजूस असतात, तिथं राहणारे कंजूस असतात, आणि हे भिकारी तिथं बसलं जिथं कंजूस लोकांचा बाजार भरतो तिथं काय, कोणी 5 पैसे टाक, कोणी 10 पैसे टाक, कोणी एखादा मुश्किल नाही एखाद्यानं रुपया खडकावायचा त्याच्यात, आहे की नाही. आणि त्याला छोटंसं कुटुंब, या पोरासारखे 2 पोरं 1-2 लेकरं, त्याला बिचारा ते रोज दिवसभर भिक्षा मागायची आणि जेवढेल ते कुटुंब चालवायचं. पण त्याच्यात काही कुटुंबाचं भागत नव्हतं. रोज चिंता करत बसायचा की आपल्याला शिल्लक पैसे आले पाहिजे, शिल्लक पैसे आले पाहिजे. मग एक माणूस सहज बरा होता, बिचारा भला होता, चालला होता दर्शनाला. त्याला वाटलं हा माणूस असा कटोरा धरलेला आणि असा चिंता करत बसलेला, यानं ओळखलं. म्हणजे बाबा तू भिकारी आहे, तुला काही जास्त समजत नाही. मला लेकरं बाळा आहेत म्हणाला. आणि मग चिंता कशाला करतो. नाही, जेवढे पैसे यायला पाहिजे दिवसभरात तेवढे येत नाही. लेकरा बाळांना रोज मी पोटभर खाऊ घालू शकत नाही. मग त्यानं सांगितलं, चिंता जर सुटून घ्यायची असेल तुला तर एक कर, दारूच्या दुकानापुढे जाऊन बस. कटोरा घेऊन कुठे बस, दारूच्या दुकानापुढे बस. त्याला पूर्ण दिवसाचे त्याला पूर्ण दिवस जर तिथं भीक मागायला बसला तर जास्तीत जास्त 100 रुपयाच्या आतच रुपये यायचे. आणि मग त्याला वाटलं यानं सांगितलं तर निदान करून तरी पाहू काय होतं. गेलं दारूच्या दुकानापुढे बसलं. दुसऱ्या दिवशी सकाळी जाऊन विठ्ठला हो, जसं दारू पिणारा माणूस आला, बस खाली बस, विठ्ठला जसा दारू पेला न बाहेर आला की 100 रुपयाची नोटी फटकन टाकून दिली त्या कटोऱ्यात. काय दिली, वर्गणी मागताना कुठं जायचं अगोदर. दारू पिणाऱ्याच्या घरी जा, तुम्हाला जास्त वर्गणी मिळाल्याशिवाय राहणार नाही. ते म्हणतो आपण काही पुण्य करत नाही, जाऊ द्या, 500 रुपये गेले चालतात. आणि माळकऱ्याच्या घरी गेले की ते मागचं पावती पाहतं की शेजाऱ्याने किती पाहिजे. कंजूस कडे जात नका तुम्ही. काय जे परमार्थात जास्त घासले ते जास्त कंजूस असतात. विठ्ठला दिवसभराचे 1200 रुपये झाले. मग दारूचं दुकान परवडलं का मंदिराची पायरी परवडली पैसे कमवायला. चिंतामुक्त झालं. त्याला दिवसाचे मुश्किल न 100-80 रुपये यायचे. एकदाच 1200 रुपयाला पहिल्या दिवशी मस्त घरी गेलं, जिलेबी भजे गुलाब जाऊन पोरायला खाऊ घातले आणि म्हणाले आता 4-5 दिवस नाही भीक मागितलं चालतं, आहे की नाही. 2-4 दिवस झाले की पुन्हा दारूच्या दुकानापुढे जाऊन बसायचं. दारूचे माणसं उदार, आहे की नाही. हे खडकू टाकायचे, हे नोटा टाकायचे दारूवाले. मग ते मला काय, मग एका जणांनी त्याच्या दोस्तांना मूर्खा म्हणल्या, दारूच्या दुकानापुढे कुठे भीक मागत असतात काय. मग कुठे मागायचं, मंदिराच्या पुढे जाऊन मंदिराचा अनुभव घेतला मी. दिवसभराचे 100 रुपये, दारूच्या दुकानापुढे 1200 रुपये. कोणतं परवडलं काय. अरे ही माणसं जीवनावर उदार झालेली असतात काय. त्याच्यामुळं त्यांना वाटतं जरा इकडं तिकडं गेल्यापेक्षा पुण्यवान माणसं मागायला आले ना, देऊन टाकायचे, काय द्यायचं, उदार अंतकरणानं काय. तर मला सांगायची गोष्ट याच्यासाठी एवढीच, विठ्ठला हो, एक भिकारी झाला त्यालाही चिंता आहे. काय सांगायचं, भिकारी होता त्यालाही चिंता, आणि एखादा राजा झाला त्यालाही चिंता आहे. चिंतेनं कोणालाही सोडलं नाही, लक्षात ठेवा. आणि मग एक उदाहरण सांगतो, विठ्ठला हो, एक राजा होता. त्यानं असा एक नवीन राजवाडा बांधला. राजवाडा बांधला, अगोदर छोटा राजवाडा होता. त्याला चिंता होती की मोठा झाला पाहिजे. झाला मोठा.
मग इकडून तिकडून धन द्रव्य पैसा सर्व जमा झाला, राडवाडा बांधला, ऐश्वर्य भरपूर आहे, पण मग एकच चिंता सतू लागली मरायची. पहिली तर एक चिंता सतू लागली की बाबा आपण आता इतकं ऐश्वर्य कमावलं आणि आपल्याला सुंदर सुंदर राण्या आहेत, आपलं वयच नाही जास्त झालं पाहिजे, म्हातारा झालोच नाही पाहिजे, याची चिंता. याला विचार त्याला विचार त्याला विचार की बा काहीतरी मंत्र सांगा, कायमचा जवान राहिलो पाहिजे आणि माझ्या बायका सुद्धा म्हाताऱ्या व्हायला, ऐक नाही चिंता. एवढा मोठा माणूस तोही सुद्धा स्वतःची चिंता करू लागला. विठ्ठला 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 विठ्ठला. हो, तो प्रत्येकाला विचारू लागला की आता कसं करावं लागेल मला चिंतामुक्त व्हायला. मरायची फारच चिंता झाली. रोज देवाला देवाच्या मंदिरात जायचा, प्रार्थना करायचा की देवा असंची असं ठेव, ऐक नाही काळे केस पांढरे हो देऊ नको म्हणाला. आणि त्यावेळेस ते काय लावायचं नव्हतं, काय लावता तुम्ही ते, ऐक नाही. आणि म्हाताऱ्याला फार हौस, म्हातारे जे वाद चालले ना पांढरे केस त्यांना काळे करायची लय हौस आहे, ऐक नाही. आता का तुम्हाला डबल सोयरी करून घ्यायची काय? अरे परमेश्वरानं ज्या अवस्थेत ठेवलं त्या अवस्थेत शांत राहणं, चिंतामुक्ती मिळेल कदाचित. आणि मग तो राजा कशानं चिंता जाईल, मृत्यूची चिंता सतवायला लागली. मृत्यू हा सर्वांच्या पाठीमागे लागलेला आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. हो, मृत्यू फक्त तुकाराम महाराजांचा मेला होता. मरण माझे मरून गेले, मजा केले आम्हाला, मजा केले आम्हाला, मजा केले आम्हाला. मरण माझे मरून गेले, मजा मजा केले मरण माझे मरून गेले, मजा केले आम्हाला, मजा केले आम्हाला, मजा केले आम्हाला. मरण माझे मरून गेले, मजशी केले अमर. काय तुकोबराय म्हणतात मी चिंतामुक्त झालो कारण माझं मरण मरून गेलं. काय प्रत्येकाला मरणाची चिंता असते, पण आपण मरणालाच विसरून गेलेलो आहोत. आणि जे लोक मरणाला विसरून गेले ते भयंकर चिंतेमध्ये पडलेले आहेत. काय म्हणून साधू संत महात्मे मरणाला विसरत नाहीत. मरण त्यांनी असं तळवतार ठेवून सदैव मरणाला पाहत राहतात की आपल्याला मरायचं आहे, आपल्याला मरायचं आहे, आपल्याला मरायचं आहे. आम्ही तुम्ही मरायला सोडून दुसऱ्या गोष्टीची चिंता करत राहता की आपल्याला हे करायचं आहे, ते करायचं आहे, ते करायचं आहे, आणि ते करायचं आहे. संध्याकाळी रात्रभर चिंता करतो, सकाळी कप बसीन कप हातात तसाच मरतो, झाला अटॅक. चिंता घेऊन गेल्याशिवाय राहत नाही. राजाला चिंता झाली की मरण आपल्या पाठीमागेच आहे, मरावं लागणारच एकदम. जातस्य हि ध्रुव मृत्युर ध्रुवम जन्म मृतस्य च उपजेते नासे नाशिले ते पुनरपि दिसे. हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. जे जे वस्तू उत्पन्न झालेली आहे ती एक दिवस नाश पावणार, नष्ट होणार. विठ्ठला 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 विठ्ठला
आणि म्हणून तो राजा चिंता करू लागला. कोणीतरी त्याला सल्ला दिली, अरे मरणाला काय घाबरतोस, एवढा मोठा राजवाडा बांधलेला आहे तू. आता त्यानं असा राजवाडा बांधला की त्या राजवाड्यामध्ये त्याच्या दृष्टीनं मृत्यू शिरणार नाही, घुसणार नाही. खिडक्या ठेवल्या नाही, दरवाजे ठेवले नाही, व्हेंटिलेशन ठेवलं नाही, फक्त एकच पुढे गेट ठेवलं. आणि त्यानं त्याचं राज्य ते हे होतं आसन, त्या दरवाजातच आसन, राजसिंहासन मानलं. दोन्ही बाजूला भयंकर शस्त्रधारी शिपाई ठेवले. सांगितलं की कुत्र काय, परंतु चिलट सुद्धा आत घुसू द्यायचं नाही, आणि मरणाचा सुद्धा शिरकाव होणार नाही, एवढा बंदोबस्त केला. आणि तसल्या प्रकारचा बांधलेला राजवाडा. आणि लोक पाहायला लागले, अरे खिडकी ठेवलं नाही, दरवाजा ठेवला नाही, हवायाला जागा ठेवली नाही. तो डोक्यानं बांधला का बिनडोक्यानं बांधला? बिनडोक्यानं बांधलेला राजवाडा पाहायला इतके बिनडोक यायला लागले, ते राजवाडा पाहायला प्रशंसा करू लागले. बापरे, काय बिल्डिंग बांधली, काय राजभवन बांधलं, काय राजवाडा बांधला. जो तो त्याचा प्रशंसा, जो ती त्याची वाह वाह करू लागला. पण एके दिवशी एक फकीर आला सहज फिरत फिरत फिरत, आणि त्या राजवाड्याच्या चौकून फिरला तो फकीर. काय फकीर कोणाला म्हणतात? जो फिरत राहतो त्याला म्हणतात फकीर. त्याचं दुसरं नाव सैलानी आहे. विठ्ठला विठ्ठला सैलानी शब्दाचा अर्थ आहे प्रवासी. काय जो सतत आत्म्याकडे अग्रेसर राहतो, आत्मस्वरूपाकडे जाण्याचा प्रवास करतो, त्याला म्हणतात सैलानी. म्हणून त्याचं नाव सैलानी बाबा आहे, एका ठिकाणी न थांबणे. तसा हा फकीर सुद्धा पोहोचलेला फकीर होता. आणि त्याने पाहिलं, चौकून पाहिला तर अरे बाप रे, कोणत्या मूर्खानं बांधलेलं आहे म्हणल्या. एका व्यक्तीला विचारलं, कोण बांधलेलं आहे? म्हणजे बांधलेला दरवाजात बसलेला आहे. त्याच्याशी काय बोलायचं तो बोला, तुम्हाला त्याची वाह वाह करायची का काय करायची तुमच्यावर अवलंबून आहे. हे फकीर फिरलं फिरलं समोर आला आणि म्हणाला, ओ मूर्ख, क्या बोले तेरे कोई है कि नहीं विचार आचार? कितना मूर्ख आदमी, ऐसा कोई मकान बांधा जाता है, न उसको दरवाजा है, न उसको खिड़की है, न उसको कुछ झरोखा है आने के लिए, हवा आने के लिए. क्या ये बांधने वाला कितना मूर्ख हो सकता है? असा फकीर ओरडला दरवाजा समोर जाऊन. तुरंत त्याला पाहिलं आणि राग आला. एक फाटका फकीर आणि मला मूर्ख म्हणतो राजाला. विठ्ठला विठ्ठला अरे एखाद्या शहाण्याला मूर्ख म्हटलं तर त्याला राग येणं साहजिक आहे, पण मूर्खाला जर मूर्ख म्हटलं त्याला राग यायला पाहिजे का? तुम्ही कधी पहा, लंगड्या माणसाला म्हटलं ना, पहा लंगड कसं चाललं की लगेच शिव्या द्यायला लागणार. वास्तविक ते लंगड आहे की नाही? मग त्या लंगड म्हणणं काही वाईट गोष्ट आहे का? पण त्याला आपण म्हटलं लंगड चाललं, लगेच शिव्या द्यायला लागतं. काय आंधळ्याला म्हटलं आंधळ चाललं की लगेच शिव्या द्यायला लागतं. ते आता ते आंधळचे, आंधळ्याला आंधळ म्हणणं काही वाईट गोष्ट आहे का? तसं आता हा मूर्ख आहे. आणि फकीर मानला, पहा कोणत्या मूर्खानं हे बांधलेलं आहे मकान एवढं मोठं. ताडकन सिंहासनानं उठला, बोलावलं. कोणाला मूर्ख म्हटलं? त्याने म्हटलं, साहब हम फकीर है, साधु है, जो मूर्ख होता है ना उसी को ही मूर्ख कहते. सियाने आदमी को हम कभी मूर्ख नहीं कहते. बोले कैसे कहा मुझे मूर्ख? बोले मकान किसने बनाया है? बोले मैंने बनाया. ये मकान ऐसा बना है, इसमें सभी मूर्खता से बनाया है, क्योंकि उसको दरवाजे नहीं है, उसको खिड़की नहीं, कुछ नहीं है, कैसा रहता है, इसलिए मैंने तुमको मूर्ख कहा. पुष्कळ गोष्टी आहेत, त्याच्यात आपल्याला शिरायचं नाही. शेवटी त्याला राग आला. तो मला क्या करूं? बोले मृत्यू के डर से ऐसा मकान बना दिया. बोले मृत्यु के डर से कैसा ही मकान बना दिया. मृत्यु कोई ऐसी वस्तू नहीं की जो बाहर से आती है. अरे मृत्यू तुमची आमची आतूनच येते. अटॅक कधी शरीरावरती होत नाही, कधी डोक्यावर होत नाही, आतल्या हृदयावर अटॅक होतो, ज्याला हार्ट म्हणतो आपण. म्हणजे मृत्यू आतून आला का बाहेरून आला? बाहेरून येऊन तुमच्या छातीत घुसला नाही, तुमची आतली छाती बंद पडली, मृत्यू झाला. विठ्ठला 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 विठ्ठला
विठ्ठल 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 आला विठ्ठल 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 हो पहा, म्हणून या चिंतेच्या बंधनातून मुक्त होण्यासाठी महाराजांनी काय म्हटलं, राम राम उच्चारिता नुरे संसाराची चिंता. राम राम उच्चारण करा, संसाराची चिंता राहणार नाही. वाल्या कोळी अतिशय पापी होता, सर्व लोकांनी त्याला पापी ठरवलेलं आहे. पण पापी मनुष्य ऋषी होऊ शकतो का, रामायण लिहू शकतो का, नाही. अरे या जन्मात जरी त्यानं पाप केले असतील पण पूर्व जन्माचं काहीतरी पुण्य असेल म्हणून संत भेटी झाली. विठ्ठल 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 हरा विठ्ठल 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 हरा विठ्ठल 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 विठ्ठल. वाल्मिकाला नारद भेटले नसते तर वाल्मिक ऋषी झाले नसते. आणि मग नारदाने काय दिलं त्यांना, राम नाम दिलं, दुसरं काही दिलं का. म्हणून राम राम उच्चारिता नुरे संसाराची. त्याला एकच चिंता होती, मी जीवनामध्ये इतकी पाप केली पण या पापातून माझी मुक्तता, पापातून उद्धार कसा होईल. नारदाने सांगितलं राम राम म्हणत जा, उद्धार होईल. त्याला राम सुद्धा म्हणता येईना. उलटा नाम जपत जग जाना, वाल्मीक भये ब्रह्म समाना. हो राम मंगल भवन मंगल प्रभु दशरथ अजय बिहारी. उलटा नाम जपत जग जाना, वाल्मीक भय ब्रह्म सम. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. उलटा नाम जपत जग जाना, वाल्मीक भय ब्रह्म समाना. उलट नाम म्हणजे रामाला मरा 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 असं म्हणू लागला. मरा मरा म्हणता म्हणतात त्याचं राम 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 असं झालं. आणि देवाच्या नावानं त्याचं इतकं पापी हृदय पवित्र झालं. लक्षात ठेवा, पापमय हृदयाला पावित्र्य प्राप्त झालं, ही संत कृपा आहे. लक्षात ठेवा, संत काय करतात, अपना सारी करीते तात्काळ, आपणा सारिखे करीते तात्काळ. आपणा सारिखे करते तात्काळ, आपणा सारिखे करते तात्काळ. नाही काळ वेळ तया लागे, नाही काळ वेळ तया लागे. आपणा सारिखे करीते तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. आपणा सारिखे करते तात्काळ, नाही काळ वेळ तया नाळीले कृपा कटाक्ष नाळीले, कृपा कटाक्ष नाळीले. आपुले पदी बैसविले, आपुले पदी बैसविले, आपल्या पदी बैसाविले, आपल्या पदी बैसाविले. बापर खुमादेवी वरु विठ्ठले, बापर खुमादेवी वरु विठ्ठले, बापर कुमादेवीवरू विठ्ठले, बापर कुमादेवीवरू विठ्ठले. हे भक्ता दिधले वरदान, भक्ता दिधले वरदान, भक्ता दिले वरदान,
आपणा सारिखे करीते तात्काळ नाही काळ वेळ तया लागे कृपा कटाक्ष न्याहाळिले आपुले पदी बैसविले बाप रखुमा देवीवर विठ्ठले भक्ता दिधले साधूच लक्षण किंवा धर्म असा आहे की समोरच्याला आपलं पण देतात. काय माणसाला पैसे देता येतील, कपडे देता येतील, अन्न देता येईल, सर्व देता येईल, पण आपलं पण देणं फार अवघड आहे. सर्वांना नाही जमत. हे फक्त संतच करू शकतात, संतच देऊ शकतात. म्हणून नारदाने वाल्या कोळ्याला काय दिलं? स्वतःच संतपद दिलं. काय संत, अरे जी गादी बसतो आपण ती गादी सुद्धा लोक द्यायला तयार नाहीत. स्वतःच संतपद देतील का? किती अवघड आहे, नाही देऊ शकत. तर मी तुम्हाला एक उदाहरण सांगणार होतो. विठ्ठला विठोबा खेचरानं माऊलीला आयुष्यभर त्रास दिला. ज्यानं त्रास दिला त्याला सुद्धा त्यांनी संत बनवलं. साधा संत नाही, ते विठोबा खेचर संत नामदेव महाराजांचे काय झाले? ओळख झाली सर्व ठाई, ओळख झाली सर्व ठाई, ओळख झाली सर्व ओळख झाली सर्व ठाई, ओळख झाली सर्व ठाई, ओळख झाली सर्व ठाई. नामा मने खेचर पायी ओळख झाली सर्वा ठाई. अशा प्रकारची त्या ठिकाणी एवढ्या दुष्ट व्यक्तीला सुद्धा स्वतः सारखा संत बनवण्याचं सामर्थ्य माऊलीमध्ये आहे. तर उदाहरण असं आहे, एकदा भगवान बुद्ध प्रवास करत असताना पुढे त्यांना एका जंगलातून रस्ता होता जाण्याचा, आणि त्या जंगलामध्ये भयानक मोठा डाकू होता. तो आलेल्या प्रत्येक व्यक्तीला लुटायचा, मारायचा, त्याला समाप्त करायचा. काय आणि लोक भेटले, म्हणाले महाराज चाललात कुठे? ते म्हणाले मला पुढे जायचंय, शेलगाव देशमुखला जायचंय आणि पुढे जंगलाचा रस्ता आहे. लोक म्हणाले बाबा दुसरा रस्ता पहा. पण या जंगलाच्या रस्त्यानं भगवान बुद्ध तुम्ही जाऊ नका. या जंगलामध्ये भयंकर दुष्ट डाकू राहतो आणि तो डाकू दुसरं काही घेत नाही, पैसा घेत नाही, आदला घेत नाही, सोनं चांद नाणी काहीच घेत नाही, मुद्दी घेत नाही, चैन घेत नाही. विठ्ठला पुढची पिढी चांगली सुधारायचा मार्ग दिसतो. जुने तर काय अजून सुधारले शकले नाही, पण नवीन पोर लेकरं पहा किती. तिथून आलं त्याला इतकं कळतं का लहान टाळ ठेवला आणि मोठा घेऊन गेला. आहे की नाही? त्याच्या बुद्धीप्रमाणे किती छान येते. विठ्ठला तर मला हे सांगायचं होतं की बुद्धाला सर्वांनी अडवलं, जंगलातून जाऊ नका. असा डाकू आहे की तो माणसाचे बोट तोडून घेतो. असे हे हाताचे बोट काय करतो? तोडून घेतो, त्याची माळ करतो. काय त्याचा संकल्प आहे की माणसाच्या 1000 बोटांची माळ घालायची. कशामध्ये? गळ्यामध्ये. कशाची माळ घालायची? तुमचे आमचे बोट कापून तुळशीची माळ नाही घालायची, बोटाची माळ घालायची. असे बोट कापायचे आणि त्याला छिद्र करायचे आणि ते ओवायचे, आणि त्याची असे किती 1000 बोटांची माळ घालायची. एका माणसाला 5 आणि 5 10 बोट राहतात, आणि 1000 बोटाची माळ घालायची. बऱ्याच माणसाचे कापावं लागतील का नाही बोट. आणि त्याने म्हटलं जर नाही होऊ शकले 1000 बोट तर शेवटी स्वतःच्या आईचे का होईना पण बोट कापील संख्या पूर्ण करण्यासाठी.
काय? आणि आता प्रसंग तसाच आला, फक्त 10 बोट कापायची, त्या जंगलात कोणीच जात नव्हतं आणि त्याला 10 बोट कमी पडू लागले. काय? भगवान बुद्ध त्या रस्त्यानं चालले, लोकांनी अडवलं, अहो जाऊ नका, बोट कापून द्यावे लागतील. बुद्धाने म्हटलं बोटच घेईल ना, प्रांत घेणार नाही, जाऊ द्या, गेले बोट तर गेले. तेही हाताला पेटले. आणि जो बोट देणार नाही त्याचा प्राण घ्यायचा म्हणजे मारून टाकायचा त्याला, असा त्याचा नियम होता. कितीतरी माणसं मारले, बोट दिले नाही त्याचे बोट कापायचे नाही, पण त्याला मारून टाकून फेकून द्यायचा. आणि ज्यानं बोट दिले त्याचे फक्त बोटच कापून घ्यायचा आणि सोडून द्यायचा. मग बोट देणारे फायद्यात राहिले का बोट न देणारे फायद्यात राहिले? मग तुम्ही जायला पाहिजे होतं अरे फायद्यात राहिले म्हणलं जायला पाहिजे, मग काही हरकत नाही. पण ते बुद्ध न ऐकता गेले, अडवलं त्याला इथे टाकून आणि सांगितलं थांब. बुद्ध म्हणाले बाबा मी साधू आहे, काय घ्यायचं माझ्याजवळ काहीच नाही, मला तुझ्या जवळचं काही घ्यायचं नाही, तुझे बोट दे बोट. अरे म्हणले तू माझे बोट कापून घेणार? हो हो म्हणाले, बोट कापून घेणार, तुलाही जिवंत सोडणार नाही. भगवान बुद्धाने त्याचं सर्व ऐकलं आणि सांगितलं घे कापून तुला बोट, हे हात माझे पुढे आहे, जसे कापायचे तसे काप. त्यावेळी त्याच्या मनावर थोडासा परिणाम झाला की आतापर्यंत जी जी माणसं आली त्यांनी बोट कापायला नकार दिला, काही काही मेले पण बोट दिले नाही. आणि हा माणूस म्हणतो सोखोशीने घ्या, बोटच पाहिजे तुम्हाला, घ्या बोट, काही हरकत नाही. मग त्याने बुद्धाला म्हटलं मला 2 शब्द बोलू दे तुझ्याशी, नंतर मी काय करायचे ते करतो. आणि विचारलं का रे, तुला एवढी बोटाची तुला काही भीती नाही, मी कापून घेणार आहे? अरे सांगितलं बोटच काय, पुरं शरीर कापून घेतलं तरी मला काही भीती नाही. विठ्ठला विठ्ठला अरे भगवत भक्ताचं कसं असतं, शरीरामध्ये तादात्म्य, शरीरामध्ये आसक्ती नसते. देह भाव हरपला तुझ पाहता विठ्ठला, तुझ पाहता विठ्ठला, तुझ पाहता विठ्ठला. देह भाव हरपला तुझ पाहता विठ्ठला, तुझ पाहता विठ्ठला, तुझ पाहता विठ्ठला. देह भाव हरपला तुझ पाहता विठ्ठला, तुझ पाहता विठ्ठला, तुझ पाहता विठ्ठला. देह भाव हरपला तुझ पाहता विठ्ठला, तुझ पाहता विठ्ठला, तुझ पाहता विठ्ठला. देह भाव हरपला तुझ पाहता विठ्ठला. पांडुरंगा तुला पाहिल्यावर देहाच्या ठिकाणी देहबुद्धी न राहता परमात्म बुद्धी होते. साधू देहाला देह समजत नाही, तुमच्या आमच्या सर्वाच्या देहाला देव समजतो. सर्वाभूती पाहे कवासुदेव, पुसोनिया ठाव अहंतेचा. सर्वांना भगवत रूपामध्ये जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप, पूजा ध्यान जप त्यासी नाही. ज्याला पाहिल त्याला तो देव रूपात साधू पाहत असतो. बुद्धाने म्हटलं घे बोट काढून, तुला घ्यायचे असतील तर 4 घे, 5 घे, 10 घे, जेवढे घ्यायचे तेवढे घे, हाताचे नाही घेतले तर पायाचे सुद्धा घेऊन टाक. शेवटी त्याला प्रश्न पडला की एवढ्या सोखोशीनं बोट देणारा एवढे लोक मारले, फक्त आता 1000 बोटामध्ये 10 बोट कमी पडले होते. आणि आज दिवस सूर्यास्त होईपर्यंत बोट नसते मिळाले, स्वतःच्या आईचे बोटे कापून आणून 10,000ची माळ पूर्ण करणार होता. आणि बुद्धाने घे म्हटले, आता बोट घे. तो 1 मिनिट शांत चित्ताने उभा राहायला विचार करू लागला.
हा व्यक्ती सोखशीने बोट द्यायला तयार आहे. विचारला प्रश्न, बाबा तुला बोट तोडण्याची भीती वाटत नाही का? मला भीती कशाचीच वाटत नाही. काय? अरे ज्याचं भय गेलं त्याला साधू म्हणत असतात. विठ्ठला विठ्ठला हो. आणि भय कशाचं आहे? जन्म मरण रूपी संसाराचं भय आहे. काय? जन्म मरण रूपी संसाराचं भय आहे. भय नाही जन्म घेता, मोक्ष सुखा हानोलाता, प्रगट करू सत्ता निकट करू सत्ता सेवेसी. काय? कसल्याही प्रकारची भीती मृत्यूची नाही. आणि त्यावेळी बुद्धांना असं म्हटल्याबरोबर म्हणजे तुला काहीच भीती नाही का? अरे म्हणाले, मला सर्व लोकांनी अडवलं या जंगलात जाऊ नको, कोणी डाकू राहतो आणि माझ्या दृष्टीनं तू कोणी डाकू नाही. माझ्या दृष्टीनं बाबा तू देव माणूस आहेस. त्याला वाटलं मी दुराचारी दुष्ट डाकू आणि हा माणूस मला देव माणूस म्हणून काय. आणि शेवटी काय झालं? मला कशासाठी तुला बोट प्रिय नाहीत? मला एवढंच करायचं होतं. मला कळालं की आज तुझ्या आईचे बोट कापून तू माळेमध्ये टाकणार होता. मी या रस्त्याने लोकांनी मना केल्यानंतर सुद्धा आलो. मला एवढंच करायचं होतं, तुझ्या आईचे बोट वाचवायचे होते. माझे बोट गेले तरी चालतील पण तुझ्या आईचे बोट जाऊ नये एवढ्यासाठीच मी फक्त मला माहित असून तुझ्यापर्यंत आलो. पटकन त्यांच्या पाया पडला. लगेच बोट कापायचं शस्त्र फेकून दिलं. गळ्यातली माळ फेकून दिली ती बोटाची आणि बुद्धाच्या चरणावरती साष्टांग दंडवत घातला आणि विचारलं की माझा उद्धार करा, मी पापी आहे. जसं नारदाने म्हटलं होतं, त्या वाल्यानं म्हटलं होतं नारदाला माझा उद्धार करा, तसं या डाकूनं म्हटलं. बोट कापून बोटाची माळ घालत होता त्या डाकूचं नाव अंगुली माल होतं. विठ्ठला अंगुली माल नाव आहे. अंगुली म्हणजे बोट आणि माल म्हणजे माळा. बोटाची माळा घालत होता म्हणून त्याचं नावच अंगुली माल डाकू होता. बुद्धाने त्या अंगुली माल डाकूला आपल्यासारखं केलं म्हणजे बुद्ध बनवलं. आणि त्या दिवशी साधू आपल्यासारखं कोणालाही बनवतो. त्यावेळी नुरे संसाराची चिंता, हरिनाम देतो, हरिनामाचं उच्चारण, संसाराची चिंता राहत नाही. आणि म्हणून म्हटलेलं आहे, ज्या भगवंताशी आपली गाठ घालून देतो तोच भगवंत आपल्या उद्धाराचा करता आहे, आपल्या संसार सागरातून तारणार आहे. दुसऱ्या कडव्यात राम हात दीनबंधू, 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 तोच तारी बाबा सिंधू, तोच तारी बाबा सिंधू, तोच तारी बाबा सिंधू, राम हात दीनबंधू, राम हात दीनबंधू, हो चितारी बाबा सिंधू, हो चितारी, तो चितारी, ओ चितारी, ओ चितारी बाबा सिंधू,
हरी हरी रामाची दीन बंधू तो चितारी भव सिंधू. भगवान श्रीराम काय दीन बंधू म्हणजे दिनांचा बंधू. दीन शब्दाचा अर्थ गरीब आहे. दीन शब्दाचा अर्थ आहे विनम्र म्हणजे नम्र. काय दीन म्हणजे गरीब. शबरी सारखं गरीब कोण होतं? राहायला घर नाही, खायला अन्न नाही, इतकी गरिबी. आणि परंतु भगवान तिचे दीनबंधू झाले, तिच्या झोपडीवरती गेले. काय शबरी आहे, निषादराज आहे, केवट आहे. रामायणातली गोष्ट. विठ्ठला म्हणून दिनाचा बंधू म्हणजे त्याला दीनबंधू म्हणतात. तो चितारी भव सिंधू. गीता सांगते तेषामहं समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामिन चिरात पार्थ मय्यावेशित चेतसाम. एथ एकची लीला तरले जे सर्व भावे मज भजले तया ऐली चथडी सरले माया जाळ. संसार सागरातून पार करविणारा भगवंत आहे. म्हणून राम हाची दीन बंधू. भगवान श्रीराम दिनाचे बंधू आहे. उदाहरण सांगतो छोटस. विठ्ठला शरभंग नावाचे ऋषी होते. रामायणातली कथा आहे. आणि शरभंगाचा आश्रम होता. तो आश्रम आपल्या महाराष्ट्रामध्येच माहूरची माता आहे त्याच्या जवळ. त्या ठिकाणी पुढे आल्यानंतर इतर पांढरकवड्याच्या बाजूला उनकेश्वर नावाचं ठिकाण आहे. पाहिलं असेल तुम्ही कोणी. आणि त्या उनकेश्वराला गरम पाण्याचे कुंड आहेत. तिथं स्नान केलं की जुन्या काळामध्ये खरूज व्हायच्या, नायटे व्हायचे, बऱ्याच भानगडी. मग त्या ठिकाणी जाऊन स्नान केलं की त्याचे ते चर्मरोग दूर व्हायचे. त्या ठिकाणी आश्रम होता शरभंग मुनीचा. आणि शरभंग मुनी त्या आश्रमात राहायचे. भगवान श्रीराम ज्यावेळी वनवासात आले तर त्यांच्या लक्षात होतं की शरभंगाच्या सुद्धा आश्रमात जायचं आहे. विठ्ठला हो. सर्व दिनांच्या भेटी घेत 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 राम चाललेले होते. दीन म्हणजे वैष्णव, दीन म्हणजे भक्त. अरे ज्याची नम्र भावना असते त्याला भक्त म्हणतात. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. भगवंताला स्वतः हृदयात ज्याने कोंडलेला आहे तो दीन म्हणजे भगवत भक्त वैष्णव. आणि शरभंग ऋषी असे होते की त्यांच्या अंगाला कुष्ठरोग झालेला होता. अंगाला असे फोड आलेले होते, अशा जखमा झालेल्या होत्या ज्यातून रक्त आणि पू व्हायचं. शरभंग. आणि त्या शरभंगाच्या भेटीसाठी राम काय अयोध्येहून आले होते. नुसत्या शरभंगाच्या अनेक ऋषी मुनींच्या भेटी होत्या. परंतु शरभंगासारखा दुःखी, शरभंगासारखा रोगी भक्त दुसरा कोणी नव्हता सापडला. शरभंग मुनी रात्रंदिवस रामाचं स्मरण, चिंतन, नामस्मरण करायचे. आणि एकच इच्छा ठेवायचे की बाबा राम कधी माझ्या झोपडीवर येतील, कधी माझ्या आश्रमात राम येईल. एकच आस, भगवंताच्या दर्शनाची आशा. विठ्ठला वाटुली पाहता शिनोले डोळले. वाटुली पाहता शिनोले डोळले. वाटुली पाहता शिनोले डोळले. वाटुली पाहता शिनोले डोळले. काविसी पाऊले कैवो डोळा.
डोळे दाविसी पाऊले कैवो डोळा. तुझी वाट पाहून पाहून हे डोळे थकून गेलेले आहे देवा. राम कधी माझ्या आश्रमात, गरीबाच्या आश्रमात कधी आला पण. आणि सर्वांगाला कुष्ठ झालेला, सर्व अंग सडलेलं होतं. आणि योगायोगाने आले राम, आश्रमाच्या दरवाज्यावर येऊन उभे राहिले. शरभंग कितीतरी दिवसापासून खालीच बसलेले नव्हते, उभं राहून सारखं रामाची प्रतीक्षा करत होते. आणि राम आपल्या अरण्यात आले ही बातमी त्यांना कळाली. मग तो भावविभोर होऊन भजन करू लागले. आणि तेवढ्यामध्ये सीता, राम आणि लक्ष्मण समोर दरवाजात उभे. जसा शरभंग प्रभूने पाहिला, भगवान पळतच गेले, त्याच्या गळ्यातच जाऊन पडले. भगवंताच्या अंगात शर्ट नव्हतं, सर्व वस्त्र कैकईनं काढून घेतलेले होते. फक्त वल्कल वस्त्र खाली कमरेला गुंडाळलेले होते तेवढेच. जसा राम गेला तसा शरभंगाच्या गळ्यात पडला. शरभंगाचा अंगाचा रक्त आणि पू सर्व रामाच्या अंगाला लागून गेला. विठ्ठला सीतेनं असा पदार घेतला ना, असा तोंडाला लावून दिला. लक्ष्मणानं उपरनं तोंडाला लावून दिला. काय वेडा देव आहे. अशा सडक्या माणसाच्या गळ्यात त्या ठिकाणी पडत असतात का? अरे ज्याचं अंग सडलेलं होतं पण हृदय पवित्र होतं, हृदय इतकं निर्मळ होतं, हृदयाला कशाचा डाग नव्हता. अंगाला पडू द्या किती डाग, काही फरक पडत, पण हृदय निर्मळ पाहिजे. निर्मल जन मन सो मोही भावा, मोही कपट चल चित्र भावा. हो मंगल भावना मंगल चरत निर्मल जन मन सो मोही पावा. ज्याचं मन निर्मळ आहे तोच मला प्राप्त होतो. राम सांगतो काय, ज्याचं मन निर्मळ नाही तो मला कधी प्राप्त होऊ शकत नाही. निर्मळ जीवन नाही, निर्मळ जीवन नाही, निर्मळ जीवन. काय करिला काय करिला साबुन नाही, निर्मळ जीवन. काय करिला साबुन काय करिला साबुन काय करिला साबुन निर्मळ जीवन नाही. निर्मळ जीवन काय करील साबून. साबून भारीत आलं पण गढेळू पाण्यात कपडे धुवायला लागले, साफ होतील का ते? अरे निर्मळ पाण्यात धुतल्यानंतर साफ होतील काय? तसं शरभंगाचं सबाई अभ्यंतर पवित्र जीवन आहे. शरीर जरी सडलेलं आहे. राम गेले लगेच बिलगुल गेले त्याला. सीता लक्ष्मण नुसते पाहतच राहिले. काय देव वेडा आहे, कोणाच्याही गळ्यात जाऊन पडतो, सडक्या माणसाच्या. अरे माणूस सडका नाही, त्याचं हृदय भक्त आहे. लक्षात ठेवा. माणसं असू द्या ना सडलेले, काय फरक पडतो. आणि ते तरी वरून बरे दिसता पण आतून सडलेले तुम्ही सर्व. तो बाहेरून सडलेला होता, आपण आतून सडलेलो आहोत, एवढाच फरक आहे. विठ्ठला आणि म्हणे देवा. सीता म्हणाली काय हे वेडपण, लक्ष्मणाला असं असतं का? त्यावेळी भगवंताच्या नेत्रातून ढड्ढस अश्रू रडू आलं देवाला. काय दोघांचाही धिक्कार आहे. तू बालपणापासून माझ्या बरोबर राहिला लक्ष्मणा, पण तुला राम कळाला नाही. ही लग्न झाल्यापासून हे सोबत, पण हिलाही राम कळाला नाही.
माझा शरभंग कधीच माझ्या सोबत राहिला नाही, पण माझ्या शरभंगाला राम कळाला. शरभंगाला राम कळाला. अरे भक्ताला देव कळत असतो, कोणालाही देव कळत. किती जरी मोठा झाला तरी त्याला देव कळत नाही. सीता जगदंबा होती, लक्ष्मण शेष नारायणाची अवतार, पण तरी सुद्धा सोबत राहून राम नाही कळत. आणि देवळाला तर राहणाऱ्याला कुठं देव कळतो. विठ्ठला आणि देव जर कळाला असता तर दानपेटीतले पैसे चोरले असते त्यांनी. मग देवळात तर राहणाऱ्यावर जास्त विश्वास ठेवत जाऊ नका. विठ्ठला मला सांगायचं एवढंच, शरभंग मुनीला लक्ष्मणा सीतामणी योग आलाय तुझ्या जीवनात. आणि राम देव आहे, त्याने नुसता हात फिरवला की तुझा रोगच साफ होऊन जाईल, शरीर स्वच्छ होईल आमच्यासारखं. शरभंग म्हणाले मी शरीर स्वच्छ करण्याच्या नादी नाही लागलो, हे हृदय स्वच्छ करण्याच्या नादी लागलेलो आहे. काय रोग मला किती झाला आणि काही आला तरी मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. माझं रामानं हृदय स्वच्छ करावं, माझा स्वीकार करावा. आणि एकच प्रार्थना केली. राम स्वतः म्हटले काही मागायचं तर मागून घे. सीतेनं कानात सांगितलं, त्यानं मागितलं की त्याचा रोग काढून टाका. मी त्या ठिकाणी त्याच्या शरीरावर तर रोग काढण्यासाठी नाही आलो, भवरोग काढण्यासाठी आहे. तोची तारी भव सिंधू. विठ्ठला मागितलं काय त्याने पास. सीताराम चरण रती मोरे, ऐसे दिन बड़हु आनो रघतोरे. मंगल भवन मंगलहारी, द्रवहु सुदशरथ अजेय विहारी. हो काय मागणी मागितली? रोग मुक्त करा नाही मागितलं. सीताराम चरण रती मोरे, सीतारामाच्या चरणावरती माझं प्रेम वाढावं, निशिदिन रात्रंदिवस प्रेम वाढावं, एवढीच मला माझी इच्छा पूर्ण करा, बाकी काही देऊ नका. आणि श्रीरामाच्या चरणावरती मस्तक ठेवलं, देह सोडून दिला. किती मोठा योग आहे. म्हणून म्हणतात तोची माझा दीनबंधू, तारी भवसिंधू. भवसिंधूतून तोची तारी भवसिंधू. आणि अशा भगवत भक्ताचं जीवन कसं असतं तिसऱ्याकडे. दृष्टी राम रूपे रंगली, दृष्टी राम रूपे रंगली, दृष्टी राम रूपे रंगली, दृष्टी राम रूपे रंगली, दृष्टी राम रूपी रंगली, दृष्टी राम रूपी रंगली, दृष्टी राम रूपे रंगली, दृष्टी राम रूपे रंगली. आत्मा राम होऊन ठेले, आत्मा राम होऊन ठेली, राम हाती दिना बंधू, राम हाती दिना बंधू. आत्मा राम होऊन ठेली, आत्मा राम होऊन ठेली, राम हाती दिना बंधू, राम हाती दिना बंधू. घुमाई बार घुमाई, 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 बार घुमाई.
रंगली आत्माराम होनी ठेली. त्यांची नजर त्यांची दृष्टी रामरूप झालेली आहे. काय त्यांच्या दृष्टीमध्ये एकच विषय आहे, परमात्मा, देव, परमार्थ. म्हणून दृष्टीला रंगवायचा असेल, रंगला या रंगी तुका विठ्ठल सर्वांगी. विठ्ठलाच्या रंगामध्ये रंगलेले तुकोबर आहे. त्याप्रमाणे त्यांचे भक्त निळोबार आहे. आत्माराम होनी ठेली. सर्वत्र आत्माच आहे. सर्वस्यच्या हृदि सन्निविष्टा. सर्व प्राणी मात्रामध्ये मी आणि प्राणी मात्र माझं स्वरूपच आहेत. हे सर्व दिसणारी आत्मसत्ता आहे. मी आत्मस्वरूप आहे. अशा प्रकारची ज्यांची भावना झालेली आहे, विठ्ठला विठ्ठला. हो, निळामने राम हरी हेची भवसागर तारी. राम हरी भगवान श्रीकृष्ण पांडुरंग परमात्मा तोच भवसागरातून भक्तांना तारून नेणार आहे. अशा प्रकारे अभंगाचा पूर्ण अर्थ संपलेला आहे. शेवटचे 2 शब्द विठ्ठला विठ्ठला. आज आपल्या शेलगाव येथे श्री मठ संस्थान शेलगाव देशमुख या संस्थानमध्ये अखंड हरिनाम सप्ताह, श्रीमद भागवत कथा, कथाकार हरिभक्त परायण श्री भाऊराव महाराज नवले भागवताचार्य समोरच बसेल यांच्या वाणीतून आपण श्रीमद भागवत ज्ञानयज्ञ श्रवण केलेलं आहे. बाबा समोरच बसेल. महाराज सुद्धा समोरच श्रवणाला बसलेले आहेत. आनंदाची गोष्ट. नाही तर सहसा भागवताचार्य कोणाचा ऐकत नसतात. ज्यांच्या अंतकरणामध्ये वैष्णवत्व असतं, साधुता असते, त्या वैष्णवाची गोष्ट वेगळी आहे. सज्जन, सांगणारा किती लहान आहे किती मोठा आहे प्रश्न हा नाही. ऐकणारा किती लहान आहे किती मोठा हा प्रश्न नाही. आपल्या वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. काय आपण सर्वांना एक समान समजतो. सर्वांमध्ये पांडुरंग विठ्ठल पाहतो. ही दिव्य परंपरा आपल्या पंथाची, आपल्या संप्रदायाची आहे. आणि म्हणून स्वतः भागवताचार्य महाराज श्री ते समोर बसलेले आहेत. आनंदाची गोष्ट आहे. आपल्या कार्यक्रमासाठी असणारी सर्व गुणीजन मंडळी, आमचे हरिभक्त परायण भरतरामजी महाराज, हरिभक्त परायण माऊली महाराज, आणि गावातील आपली भजनी मंडळ, परगावून आलेली हे वैष्णव मंडळी, आणि हे मृदंग वादक निलेश महाराज, अशा प्रकारचे खूप लोणीगवळीचे लोणीगवळीचे निलेश महाराज खूप छान अशा प्रकारचा मृदंग ज्यांनी आपला सादर केला. आनंद वाटला. काय बोलून बोलून मी सुद्धा खूप थकलेलो आहे. सारखं आहे चालू. आता इथून गेल्यानंतर लगेच सकाळी गंगाखेडला जायचं आहे आणि तिथं उद्या सकाळी काल्याचा कार्यक्रम आहे. असो, भगवंताने हा सेवा करण्याचा सुयोग दिलेला आहे. जोपर्यंत शरीर आहे, जोपर्यंत श्वास आहे, तोपर्यंत ही सेवा चालतच राहणार आहे. लक्षात ठेवा. भगवंत त्याचे श्वास ज्या दिवशी काढून घेतील त्या दिवशी ती सेवा बंद पडेल. ती त्याची इच्छा आहे. म्हणून साधून आपल्या इच्छेनं आपल्याला काहीच करायचं नाही. हरेर इच्छा बली अशी, प्रभूची इच्छा बलवान आहे. आणि म्हणून मी जरी थकलेलो असलो, भागलेलो असलो, परंतु तुमच्या सेवेसाठी सर्वांच्या परमेश्वराने पांडुरंगाला मला इथपर्यंत आणलेलं आहे. आणि हे मला इथं शेलगावला आणण्याचं श्रेय आपल्या संपूर्ण जिल्ह्याला ज्यांचे हात तृप्त करतात, जेवढे आपले मोठे मोठे संस्थान जिल्ह्यामध्ये आहेत, युवराश्रम असेल, वरुडीचं संस्थान असेल, आता इकडे वरवणचे महाराज ते आले होते अध्यक्ष, त्यांनी सांगितलं जेवढे असतील सर्व ठिकाणी जाऊन पुरीची पवित्र सेवा करणारी मंडळी आपल्या शेलगाव देशमुख. आणि असे माणसं मी सुद्धा कुठेच पाहिले नाही. कसल्याही प्रकारचा लोभ नाही. आमचा शाल श्रीफळ देऊन सत्कारच झाला पाहिजे, आम्हाला सन्मानच मिळाला पाहिजे,
कीर्तनाच्या शेवटी आमची वाहवा गेली पाहिजे. अजिबात कसल्याही प्रकारची ही इच्छा नसताना काय अंतःकरण पूर्वक सेवा करणारे, भक्तिभावानं सेवा करणारी मंडळी आणि याच मंडळीच्या प्रेमास्तव मला आज इथे हा सेवा करण्याचा योग आला. आश्रमावर सुद्धा भव्य दिव्य कार्यक्रम असतो. त्या भव्य दिव्य कार्यक्रमाची संपूर्ण पुरी तळायची, लावायची, सर्व करून घ्यायची. सर्व आपल्या या शेलगावचे स्वयंपाक सेवाधारी मंडळीच्या हस्ते होत असतं. यांचेही हात जेवढे पवित्र आहेत, ईश्वरापासून तर सामान्य जीवापर्यंत यांच्या हातानं बनलेला स्वयंपाक देवालाही खायला मिळतो, संतालाही खायला मिळतो आणि तुमच्या आमच्या सारख्या सामान्य भक्तालाही खायला मिळतो. यांच्या हातची तळलेली पुरी कोणाच्या तोंडात जात नसतील. ईश्वर सुद्धा काय कथा त्रिवेणी संगम देव भक्त आणि नाम, जेथे परमार्थ असतो तेथे देव भक्त आणि भगवंत नाम अशी त्रिवेणी असते आणि त्या त्रिवेणीमध्ये देव येतच असतो. म्हणून या सर्व सेवाधारी मंडळीच्या वतीनं मला ही शेलगावचं आमंत्रण होतं. आज आश्रमावरती द्वारकेला जाणाऱ्या लोकांची मीटिंग होती. ती मीटिंग दिवसभर चालली, लक्षात ठेवा. सर्व तिथे तिकीट वाटप होते, काय काय सर्व त्यांना मार्गदर्शन होतं आणि सर्व गोष्टी अशा प्रकारच्या असताना सुद्धा दिवसभर आमचा त्याच्यात गेला आणि म्हटलं आता आपल्याला जायचं आहे शेलगावला. काय शेलगाव हे गाव मी त्या ठिकाणी 50 वर्षापूर्वीपासून पाहिलेलं आहे, आजकालचं नाही, लक्षात ठेवा. तेव्हापासून या गावामध्ये त्या ठिकाणी मी येतच असतो आणि मध्यंतरी आलो नसेल अनेक वर्षापर्यंत, काही नाही. परंतु आता तुमच्या निमित्ताने मला वाटतं मागच्या वर्षी सुद्धा आलो होतो का? आलो होतो मागच्या वर्षी सुद्धा. आणि शेलगाव ही पुण्यभूमी आहे, लक्षात ठेवा. कसं असतं, पंढरपूर पुण्यभूमी आहे, पण पंढरपूरचे लोक कीर्तनाला ऐकायला येत, फक्त पुण्यभूमी असते. पण शेलगावचे आले, फक्त बसण्याचं तंत्रज्ञान नव्हतं जमलं सुरुवातीला. असे ईदच्या चंद्रासारखे बसले होते. आता नाही काय, अरे बसायचं शिका बाबा हो तर तुमचं जीवन सुधरेल. बसायचं तुम्हाला आलं नाही तर पुढचं कसं होणार आहे. म्हणून बसायचं शिका, ऐकायचं शिका. हा आनंद या जन्मामध्ये मी सुरुवातीला सांगितलं, या जन्मामध्ये परमेश्वरानं इतका चांगला जन्म तुम्हाला दिला आणि तो चांगल्या कार्यामध्ये, चांगल्या श्रवणामध्ये, चांगल्या परमार्थामध्ये खर्च झाला पाहिजे, याची काळजी घ्या. तुम्ही सर्वजण आला, जाग्याची शोभा वाढवली. काय माणसांनी आपलं कंपाऊंड भरून काढलेलं आहे, महिलांनी सुद्धा आपलं कंपार्टमेंट जे आहे ते भरून काढलेलं आहे. बहुसंख्येनं येऊन तुम्ही श्रवण केलेलं आहे. आणि शेलगाव काही लहान गाव नाही, लहान गाव की आत्माराम महाराज तुमचं गाव लहान आहे का मोठं आहे? बरंच मोठं गाव आहे बरं का. आणि मला कसे तुम्ही आता अंधारात आणून राहिले, दिवसा आणलं असतं तुम्ही पाहिलं असतं गाव केवढं आहे. आपल्याला योग यायचा अंधारात येऊन राहिला, काही हरकत नाही. आणलं याच्यामुळे तुम्हाला धन्यवाद देतो. आणि जे त्या ठिकाणी प्रत्येक संस्थान आश्रमावरती प्रेम करणारी आमची ही स्वयंपाकी मंडळी आहे की नाही, त्याच्यामध्ये म्हाताऱ्या माणसापासून तर जवानापर्यंत सर्वांचा सहभाग आहे. आणि प्रत्येकाचा एक विचार आहे, करायचा पण करायचा मोबदला मिळला पाहिजे याची आशा ठेवायची नाही. अरे असे माणसं कलियुगात मिळणं अवघड आहे, लक्षात ठेवा. कलियुगात मिळणं तुमच्यासारखे माणसं अतिशय अवघड आहे, फार अवघड कठी गोष्ट आहे. परंतु ती अवघड गोष्ट तुम्ही सोपी आम्हाला कल्पनाच नव्हती आणि कशी काय कल्पना झाली पता नाही. तुम्ही आले, मला इतका आनंद वाटला, म्हणलं ही माणसं आलीच कुठून. आणि जे काही आमची मंडळी पळसखेडची, धोडपची, शेलसोपची ही मंडळी इथं आलेली आहे, काही करवणची मंडळी आहे. तर या मंडळीचा तुमचा परिचय झाला. आमचे ते रमेश काका आहेत, हिवरा आश्रमला तुमचा त्यांचा परिचय झाला आणि हिवरा आश्रमवरून त्या ठिकाणी आपल्या आश्रमची सुद्धा सेवा तुम्ही करता. वेणीची सुद्धा. हा वेणी वेणी मी सांगितलं पुरे आपल्या जिल्ह्यातच यांचे हात आहेत बाबा, लय लंबे हात यांचे. इतके लंबे हात आपल्या जिल्ह्यात दुसऱ्या कोणत्याही मंडळाचे नाहीत. आणि यांच्या हाताला परमेश्वराने असं खूप खूप बल द्यावं, उदंड आयुष्य द्यावं त्यांना, की ते भगवंताची परमार्थाची सेवा निशुल्क करतात, आदराने करतात, प्रेमाने करतात, लक्षात ठेवा.
आणि अशाच प्रकारचं प्रेम त्यांच्यामध्ये परमेश्वराने सदैव ठेवावं. आजची सप्त्यातली पंगत त्याचीच होती. आणि आतली सप्त्याची पंगतही त्यांची, मलाही त्यांनीच आणलेलं आहे, लक्षात ठेवा. काय की नाही, तुम्ही आणलं म्हणून मला यावंच लागलं. आणि माझ्याजवळ वेळ होता म्हणून आलो. बरं, असं एखाद्या वेळी तुम्ही म्हणाल माझ्याजवळ वेळही नसतो कधी कधी, आणि जरी सप्त्यात वेळ नसला तरी तुमच्या भेटीला कधी ना कधी येत जाईल. काय, कारण मी काय ते म्हणतात या सप्त्यात 1 तारीख तुमची नाही, तशी आम्ही काही निश्चित कोणाला बांधून देत नाही. साधू म्हटल्यानंतर साधूनं कुठं बांधून घेऊ नाही, साधूनं मोकळं राहिलं पाहिजे. माझ्याकडे असल्यानंतर त्या ठिकाणी हे होणार नाही, पण नसल्यानंतर मात्र मग त्याला इलाज नाही. वा मी त्यांना शब्द दिला नाही, सप्त्यात येऊ शकलो तुमच्या भेटीला कधी ना कधी हो येत जाईल. पण मला मी सर्वांना सांगितलं, मग आपल्याला कोणी आग्रह करायचा नाही. आणि बाबांनाही सुद्धा सांगतो की मी आजपर्यंत आयुष्यात कधी कोण्या गावाची तारीख बांधून घेतलेली नाही. काय. तुमच्या योगात असेल तुमच्यासाठी, असे खाली तारीख असेल तर आहे तुमच्यासाठी, पण दरवर्षी म्हटलं कोणाची ते आपल्याकडून मात्र जमत नाही. कारण अनेकांना सेवा द्यायची आहे. बांधून घेतल्यानंतर जिथं बांधलं तिथंच जावं लागेल दरवर्षी. नवीन लोकांना चान्स मिळणार नाही, सेवा मिळणार नाही. आणि म्हणून अशा प्रकारचा हा नियम आम्ही ठेवलेला आहे, लक्षात घ्या. पुनश्च एकदा या सर्व आमच्या स्वयंपाकी मंडळींना धन्यवाद देतो. पांडुरंगाच्या तर्फे अनंत आशीर्वाद देतो. हे भाव, सद्भाव आणि प्रेम असं ठेवा. याच्या पलीकडे काही जीवन नाही माणसाचं. काय तुम्ही जे करता तेच खरं तुमचं जीवन आहे. आणि म्हणून परमार्थ करणं हेच खरं जीवन आहे. बाकी संसार तर जन्म जन्मांतरापासून तुम्हाला आम्हाला सोडायला तयार नाही. म्हणून झालेली सेवा तुमच्या स्नेहास्तव, प्रेमास्तव जी मी काही सेवा केली, मला लगेचच त्या ठिकाणी पुढे जायचं आहे, दूर जायचं आहे. सकाळी सेवा आहे, आता रात्री प्रवास आम्हाला करायचा आहे. म्हणून झालेली सेवा पुनश्च एकदा आमच्या या मंडळालाही धन्यवाद देतो. सर्व शेलगावकर ग्रामस्थांनाही सुद्धा धन्यवाद देतो की आपणही आलात, शांततेनं कीर्तन श्रवण केलं. मलाही त्या ठिकाणी थोडासा आवाजाला त्रास असल्यामुळे बोलायला त्रास झाला, आणि स्पीकरला काही तेवढा धन्यवाद देत नाही. खोटा धन्यवाद आपण कोणाला देत नाही, लक्षात ठेवा. परंतु पुढच्या वर्षी जर त्यांनी आवाज चांगला ठेवला आणि योगायोगाला तर पुढच्या वर्षी देईल राहिलेला धन्यवाद. अर्धा आता देतो ना, अर्धा पुढच्या वर्षी देईल. कारण मशीन चांगली ठेव, आहे की नाही. आणि हेच आमचं जीवन आहे. वा वा. आणि मशीन जवळ ज्याला कळतं त्यानंच उभं राहिलं पाहिजे. न कळणारे उभे राहतात म्हणून करणारालाही काही समजत नाही. म्हणून तेही बटणं दाबायला लावतात, हे दाब ते दाब. आणि माहीत नसणारे लोकच नेहमी पुढे असतात, आणि त्याच्यामुळे माहीत असलेल्याला काही चालत नाही. म्हणून रिकाम टेकडे जे असतात त्यांना कधी चांगल्या वस्तूजवळ उभं केलं नाही गेलं पाहिजे. आमचा अनुभव आहे, रोजचा अनुभव आहे असा, बरोबर आहे की नाही. आणि पहा, जिथं नाही तिथं जे रिकामे असतात ते जाऊन उभे राहतात. कशासाठी राहतात राम जाणे. त्यांना काही दक्षिणा मिळते का काय मिळते, आहे की नाही. चला ठीक आहे, हे विनोदाचा भाग सोडून द्या. तरी सुद्धा म्हणून, कारण माझा अतिशय आवाज खराब होता आणि अशा साध्या स्पीकरवर बोलायची आता सवय राहिलेली नाही, सवय पडलेली असते माणसाला, आहे की नाही. तरी सुद्धा बरं आहे, नसल्यापेक्षा कसं आहे बरं आहे. याच्यामध्ये सुधारणा करून घे बाबा, तुझंही भलंच होईल. तुझं काही अकल्याण होणार नाही, कल्याणच होईल. कारण तुझी सुद्धा तुझी सेवा होती म्हणून मी बोलू शकलो, नाही तर ही सेवा नसती तर मी बोलू शकलो नसतो. म्हणून तुलाही सुद्धा शेवटी धन्यवाद आहे, काही हरकत नाही. ज्ञानेश्वर माऊली